शेतकऱ्यांना कर्जमाफी, ईव्हीएम मशीन बंद करा आदी विविध मागण्यांकरता बहुजन क्रांती आक्रोश मोर्चेकरांनी राहाता तहसील कार्यालय अक्षरशः दणाणून सोडलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, शेती आणि दूधमालाला हमीभाव द्या, निळवंडे कालव्याची कामं त्वरित सुरू करा, ईव्हीएम मशीन बंद करून निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या यासारख्या अन्य 30 मागण्यांसाठी राहाता तहसील कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर राहाता शहरातून घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चा दाखल झाला आणि तहसील परिसर मोर्चेकरांनी घोषणा देत दणाणून सोडला। यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर अनिल माने म्हणाले की आमच्या मागण्या संविधानिक असून आमच्या समस्यांचं समाधान करण्याकरता आम्ही सरकारकडे मोर्चाद्वारे आक्रोश करीत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत सरकारविरोधात आमचा लढा सुरूच राहील आणि गरज पडल्यास मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन उभं केले जाईल असा इशारा त्यांनी दिला। भारतीय विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थिनींनी निवेदन आणि संविधान प्रतिज्ञा वाचन केल्यानंतर प्रियंका म्हस्के, सुप्रिया मनतोडे, नंदिनी मनतोडे यांच्या हस्ते मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आलं। यावेळी शांताराम उपाध्ये, सोमनाथ दरंदले, सुनील बोराडे, राजेंद्र बर्डे, दत्ता गोरे, अनिल सोमवंशी, विनायक निकाळे, निलेश दुर्गुडे, सचिन बनसोडे, संतोष रोहम, अनिल मनतोडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली। म्हणजे तो प्रश्न लवकरात लवकर सुटतील। गेली 40-45 वर्षापेक्षा जास्त काळ मी बघतो की निळवंडे पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे। दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सह सर्व प्रशासनातील आयुक्त साहेबांच्या पर्यंत आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यंत मी असा आवाज पोहोचवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने सर्व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना व त्यांच्या खालच्या स्तरापर्यंत सन्माननीय तलाठी साहेब, त्यानंतर तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी तलावात गेलेल्या आहेत त्या तलावात गेलेल्या जमिनी, त्याचबरोबर त्यांना दिलेले मोबदले, त्याचबरोबर त्या तलावात गेलेल्या जमिनीच्या नंतर त्यांना दिलेल्या फॉरेस्ट जमिनी, ज्यांना कधी वनीकरण, कधी भोवटा वर्ग 2, कधी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोठे उपमा दिलेले आहेत, त्यामध्ये त्याचा फेरफार आढळून येत नाही। त्या संदर्भात गावातील प्रत्येक नागरिकांनी, शेतकऱ्यांनी कोरड्या 1718 एकर जमीन फॉरेस्ट जमीन वाटप झालेली केल्यात। त्या संदर्भात अनेक अर्ज केलेले आहेत। तहसीलदार साहेबांकडे अर्ज आहेत, प्रांत साहेबांकडे अर्ज आहेत, त्याच्या पोहोचा आमच्याकडे आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे बहुजन क्रांती मोर्चा यांच्या विचार मंचावर मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहेत। 9 ऑगस्ट 2016 रोजी सकल मराठा समाजाने औरंगाबाद या ठिकाणाहून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात केली। ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात केली त्यावेळेस औरंगाबादमध्ये झालेला मोर्चा हा बोलका मोर्चा होता, परंतु त्यानंतर जे आयोजित केलेले मोर्चे आहेत तर ते मूक मोर्चे झालेत। कारण ज्या औरंगाबादच्या मोर्चामध्ये मागण्या केल्या गेल्या त्या मागण्या आजच्या जे सत्ताधारी वर्ग आहे त्यांच्या विरोधात होतात, त्यांच्या विरोधी होत्या। त्यामुळे या सत्ताधारी लोकांनी, म्हणजेच आमच्या 5% सत्ताधारी समाज मराठा समाजातला जो 95% शोषित मराठा समाजाचा आज वापर करून घेतोय आजपर्यंत, अशाच लोकांनी विचार केला की औरंगाबादमध्ये जो मोर्चा झालाय तो मोर्चा आपल्याला थेट आव्हान देत आहे, तर अशा मोर्चाला आपण वेळीच लगाम लावली पाहिजे। तर बहुजन क्रांती मोर्चे घेऊन आपली निवेदन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। जरी आमच्या मागण्या या सरकारने, या प्रशासनाने मान्य नाही केल्या, परंतु लोकशाहीचा सिद्धांत आहे मित्रांनो की जे आंदोलन निरंतर चालत असते त्या आंदोलन एक ना एक दिवस यशस्वी होत असतं। आणि म्हणून आम्ही या बहुजन समाजामध्ये जाऊन त्यांना जागृत करण्याचं काम, शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम, या ठिकाणी शेतकऱ्यांची आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, किंबहुना केली गेलेली आहे की आज शेतकरी तर आत्महत्या करतोय, परंतु त्याच्या मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत म्हणून त्याची मुलं बाळ देखील आत्महत्या करायला आज प्रवृत्त होत आहेत। याला जबाबदार हे सरकार आहे। म्हणून हे सरकार जे आहे हे हत्यारा सरकार आहे, या सरकार खरं दोषी आहे। म्हणून या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे। न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, S9 मीडिया, राहाता।